मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागात काय झालं ते बघा. छान दाखवला त्यांनी आजचा भाग. सुरुवातीला आपण बघतोय अवनी एकटीच बसलेली असते शांत. तिच्या बाबांनी सांगितलेलं लग्नाची अट आणि लग्न ते सगळं आठवून तिला कसं तरी होत असतं आणि तो बघायचा कार्यक्रम. एवढ्यात तिची वहिनी येते आणि म्हणते, काय ग काय झालं? अवनी म्हणते, काही नाही झालं. जा ग तू वहिनी. त्यावर तिची वहिनी म्हणते, ए अवनी बोल ना, काही झालंय का, काही हवंय का तुला? अवनी म्हणते, बहिणी मला सुटका हवी आहे, मला नाही का करायचंय लग्न त्या रेम्या डोक्याच्या बाउन्सरशी. मग ती वहिनी म्हणते, हळू बोल, ऐकेल कोणीतरी. मग आता ती अवनी म्हणते, अगं ऐकू दे वहिनी कोणीतरी. अगं मी गोल्ड मेडल मिळवलंय ते हे लग्न करायसाठी का? मला स्वप्न पूर्ण करायची आहेत ग वहिनी. ती वहिनी म्हणते, मला कळतंय ग तुला काय म्हणायचंय अवनी. अवनी म्हणते, तुम्हाला कळते मग वळत का नाहीये? मला जर एवढं लग्न करून पाठवायचंच होतं तर का शिकवलं? मग आता ती वहिनी म्हणते, अगं तू मला कन्सिडर नको करूस ग, तुम्हाला मध्ये मी नसते का कधी डिसिजन घेण्यात. मग अवनी तिच्या जवळ येते आणि म्हणते, वहिनी सॉरी ग, पण वहिनी तुला कळतंय ना मी काय म्हणते? तू आहेस ना माझ्यासोबत, तू आहेस ना? अवनी म्हणते, तू बाबाला समजव ना वहिनी. वहिनी म्हणते, बापरे मी बाबाला नको ग बाई, मी कशी समजवू बाबांना? मग अवनी म्हणते, मग तू दादाला समजव ना, तू दादाला कन्व्हिन्स कर, त्याला सांग, तू तू बघ ऐकेल दादा तुझं. मग वहिनी हसून म्हणते, हे काही अवनी, तुला असं का वाटतंय की दादा महेशचं ऐकतील? मग आता अवनी म्हणते, अगं तू निगेटिव्ह नको बोलूस ना वहिनी, तू पॉझिटिव्ह राहा. तू ना एक काम कर, तू वुमन्स कार्ड वापर आणि तू काय कर, दादाला ना असं इमोशनल ब्लॅकमेल कर. त्याला सांग की महेश, तू जर का हे लग्न नाही थांबवलंस ना तर बघ, हे लग्न झालं तर अवनीचं वाटोळं होईल, अवनी अशत्रू उठेल आणि तू जर का हे लग्न होऊ दिलंस तर माझा आणि तुझा संबंध संपला. असा ड्रामा कर ना जरा वहिनी. तर तिची वहिनी म्हणते, हे काही काय अवनी, असं कुठे बोलत असतात का? तेवढ्यात आता तिच्या नवऱ्याचा म्हणजे अवनीच्या भावाचा आवाज येतो वहिनीला आणि ती म्हणते, आले आले. अवनी म्हणते, अगं वेडीयस का अवनी, असं काही नाही बोलतायत ग. आता तिकडनं तो ओरडत असतो तिचा भाऊ, अगं माझ्या लॅपटॉपची बॅग आणून दे. अवनी आता निघून जाते. इकडे पुढचा सीन घेतलाय राजा आणि यशादादाचा. यशादादाच्या सायकलची चेन काल पडली होती, आपण पाहिलं. यशादादा सायकल हातात लोटत लोटत घेऊन जात असतो. तेवढ्यात राजा त्याच्या मागे मागे येतो आणि मोठ्याने हॉर्न वाजवतो. यशादादा वैतागून म्हणत असतो, बाबा एकदाच घाल अंगावर गाडी आणि संपव विषय. मागे वळून बघतो तर काय, राजा होता गाडीत. यशादादा म्हणतो, अरे राजा तू? आता राजा गाडीतून बाहेर उतरतो आणि म्हणतो, काय यशादादा, बापरे बर्फ पण गरम होत असतो तर. यशादादा चिडलायस का रे? यशादादा म्हणतो, काय रे केवढ्यानं हॉर्न वाजू राहिलाय? मग राजा म्हणतो, चुकलं रे गुत्तेदार साहेब. मग यशादादा म्हणतो, अरे सायकलवर जाणारा कुठे गुत्तेदार असतो का? राजा म्हणतो, माझ्यासाठी असतो ना. आता राजा यशादादाला म्हणतो, थांब रे जरा, इथे थांब. आता राजा त्याला गाडीजवळ उभं करतो आणि त्याला पाण्याची बॉटल देतो आणि म्हणतो, पी रे जरा पाणी, थांब जरा 2 मिनिटं श्वास घे. यशादादा म्हणतो, अरे बाबा बरं झालं पाणी दिलंस तू. मग आता राजा म्हणतो, ए यशादादा खरं सांग, तुझं आणि नमी वहिनीचं खरंच काहीतरी चालू आहे का? म्हणजे तसं असेल तर. यशादादा म्हणतो, अरे नाही रे बाबा, काही काय बोलतोयस, असं काही नाहीये. मग राजा म्हणतो, तुझी कोणीतरी लागते ना ती यशादादा, मला माहिती आहे. यशादादा म्हणतो, काही बोल राहिला का राजा? राजा म्हणतो, तुझं नेहमीच आहे, गुलू करायचं होतं तर रस्त्यात कशाला उभं राहिला, जरा बाजूला जायचं ना कोपऱ्यात. यशादादा म्हणतो, नाही रे बाबा, गुलू नाही हा, भेटली ती रस्त्यात अचानक. मग राजा म्हणतो, काय बोललास तू तिला? बोल ना नमीला, काय बोललास तू? यशादादा म्हणतो, काही नाही रे, ती विचार राहिली होती की पोरगी पाहायच्या कार्यक्रमाचं काय झालं. राजा म्हणतो, कन्फर्म सांग मला की तुला कळत नाहीये का तुला कळून घ्यायचं नाहीये? यशादादा म्हणतो, राजा म्हणजे काय बोलतोयस तू, काही काय? राजा म्हणत असतो त्याला, ए दादा मला माहिती आहे तुला आवडते ना नमी, तुला नमीबद्दल काही वाटत नाही का? मंडळी, राजानं त्या आत्याच्या मुलीबद्दल बोलतोय बरं का, यांच्यात आत्याची मुलगी करतात असं काहीतरी भानगड आहे. तर आता राजा म्हणत असतो की खरं सांग मला, तू एकदा बोल, त्या आत्याचा शाप बीप गेला खड्ड्यात. अरे मी तुमचं लग्न लावून देईल, नमीचं काय करायचं ते मला सांग फक्त तू. राजा आणि यशाचं हे बोलणं आता पुढे कंटिन्यू दाखवलंय त्यांनी, पण मध्येच आता त्या आत्याचा आणि त्या आत्याच्या पोरीचा सीन घेतलाय. ती आत्या त्या पोरीच्या मागे काडी घेऊन पळत असते मारायला. ती ओरडत असते, अगं ए आई, लागते ना ती काडी मला. ती आत्या म्हणत असते, काय ग एक कार्टे, तुला कळत नाही, 7 जन्माचा शत्रू आहे तो मामा आणि त्याच्या पोराशी बोलतेस? अरे धर तिला. तो काका पण तिथेच आहे बरं का प्रेक्षकांनो. ती आत्या म्हणत असते, बघ हिची हिंमत वाढली, त्या यशाला भेटायला गेली होती ही. आता तो काका म्हणत असतो, अगं एवढी मोठी पोरगी झाली, मारू नको ग तिला, थांब जरा. आत्या म्हणते, मोठी झाली म्हणून काळजी वाटू राहिली ना, हिला कळत नाही का आपल्यासाठी एक तर चांगली स्थळं येत नाही आणि ही मेली पोरगी त्या यशाबरोबर गुलगुल बोलत होती रस्त्यामध्ये. बरं झालं मी पाहिलं, हिला कळत नाही का हिचं अशा पायी लग्न ठरत नाही ते. आता ती नमी म्हणत असते, ए आई गप्प बस ग. मग ती म्हणते, थोबाड फोडील तुझं.
हिचा बाप हिच्या लग्नासाठी पै जोडायला तिकडे जाऊन राहिलाय. राब राब राबतोय तिचा बाप आणि ही अशी वागती ना अशी बोलती. मग आता तो काका म्हणतो कशाला गेली होती ग पोरी त्या यशाला भेटायला. नमे जरा आई बापाचा विचार करावा. नमी म्हणते मग हिनं कशाला धोंडी मामाच्या घराच्या शेजारी घर घेतलं, मग माझं काय चुकलं. मग आता ती आत्या म्हणते चुकलं नाही, असं कसं चुकलं नाही, तुला अक्कल नाही का, तो सख्खा मामा पक्का वैरी आहे ना आपला. आता पुन्हा ती काडी घेऊन मागे धावायला लागते नमीच्या. आता तो काका म्हणतो असं काय करते ग तू, थांब ना जरा, कशाला उगं तिला चिडचिड करते. ए नमे काय गे नमे, अक्षदा पडणार आहे ना तुझ्या डोक्यावर, मार काय खाती का लहान लेकरावानी. नमी म्हणते हीच मारत राहती मला. काका म्हणतो जाय बरं तू बाहेर जाय बरं नमे. आता तो काका नमीला बाहेर पाठवून देतो आणि त्या आत्याला म्हणतो ए तू पण जाय बाहेर जरा वेळ, जाय बैस शांत. तेवढ्यात आता या काकाच्या मोबाईलवर त्या आत्याच्या नवऱ्याचा फोन येतो बरं का, म्हणजे नमीच्या वडिलांचा. आता तो विचारत असतो काका काय हो दाजी कसे आहात. लगेच ही आत्या त्या काकाच्या मोबाईलवर, म्हणजे हिचा भाऊच येतो सख्खा, त्याच्या मोबाईल हातात हिसकून घेते आणि म्हणते कशाला फोन केला, कशाला सतत फोन करून राहिले तुम्ही. तिच्या नवऱ्याशी असं उद्धटसारखं बोलत असते बरं का. तो नवरा म्हणतो अगं अशी काय करून राहिली, मला आठवण येते म्हणून मी तुला फोन करतो ना. ती आत्या म्हणते कशाला आठवण येते, ज्याच्यासाठी गेलात ना ते करा. मग तो माणूस तिचा नवरा म्हणतो ए सुलक्षणे तू आहेस ना, अगं मी काय म्हणतो जरा काही दिवस तिकडे येऊ का. मग लगेच ही आत्या म्हणते मग पैसे जमवले का तुम्ही. तो माणूस म्हणतो तिचा नवरा नाही हो, मी नाही जमवू शकलो पैसे. आत्या विचारते मग 25 तोळ सोनं तरी जमवलं असेल का, 10-12 लाख रुपये कॅश. त्यावर तो नवरा म्हणतो नाही ग काही नाही झालं अजून. मग ती आत्या म्हणते कुठल्या तोंडाने येणार आहे तुम्ही, नमीच्या लग्नाची सोय केल्याशिवाय आला तर घरात घेणार नाही, ध्यानात ठेवा. मग तो काका हसायला लागतो बरं का या दोघांना आणि म्हणतो करेक्ट बोललीस तू. मगाशी राजाने प्रश्न विचारला ना यशा दादाला की तुला नमीबद्दल काही वाटतं का. त्यावर यशा म्हणतो येडा झाला का राजा, आत्या आहे ती आत्या, आणि तिनं काही शाप दिला तर. राजा म्हणतो अरे मी आहे ना त्यासाठी, तू कशाला विचार करतोस दादा. यशा दादा म्हणतो अरे तिने एक शाप दिलाय तर त्यासाठीच आपण एवढं भोगू राहिलो, आता तिने शापाची जर यादीच लावली तर काय करणार आपण. मग त्यावर राजा म्हणतो असं काही नसतं रे यशा दादा. यशा दादा म्हणतो नाही रे राजा, मला पण कळत नाही रे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार की नाही. मग आता हा राजा त्याला अगदी कन्फर्मली सांगतो अरे मिळणार रे दादा, बाईचा आशीर्वाद मिळणार. दादा होप सोडायची नसते, कारण होप ना. आता लगेच तो दादा म्हणतो होप लई तोप चीज असते ना. दोघे भावंड आता हसायला लागतात. आता राजा वर बघतो बरं का आकाशाकडे आणि आता यशा म्हणतो त्याला कुठून येते रे तुला एवढी होप. यशाला आता हा राजा आकाशाकडे बोट दाखवत म्हणतो तिथून येते रे दादा, आपली आई आहे ना ती देते ना मला होप. यशा दादा वर बघायला लागतो बरं का. आता राजा भाऊक झालेला असतो. राजा म्हणत असतो आपली आई आहे ना आपल्या बरोबर यशा दादा, अरे ती कायम आहे आपल्या बरोबर, अरे तिचा आशीर्वाद पण आहे रे आपल्या सोबत यशा दादा. अरे कुठलाही शाप आपल्या आयुष्यात आडवा येऊच शकत नाही आपली आई सोबत असल्यावर, आणखीन काय. राजा आता खूप भाऊक झालेला असतो तेव्हा यशा दादा पटकन त्याच्या खांद्यावरून हात फिरवतो. राजा म्हणतो अरे कोणतीच पॉवर नाही या जगात आपल्या आईच्या आशीर्वादाला डावलणारी. तुला सांगतो आई आहे आपल्याबरोबर यशा दादा, आहे रे आई आपल्याबरोबर, ती सगळं पाहते. आता पुन्हा आकाशाकडे बघत म्हणतो आई आहेस ना ग आमच्या सोबत. यशाला कळतंय राजा खूपच भाऊक झालाय. राजा त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो अरे यशा दादा, आपली आई देवी आई सगळे आपल्या पाठीशी आहे, होणार आपल्या घरी सगळं चांगलं होणार आणि आपल्या घरी पण बाई येणार. ए यशा दादा तुला कशी पोरगी पाहिजे, नमीसारखी पाहिजे का. राजा म्हणत असतो. राजा त्याला असं म्हटल्यावर लगेच यशा दादा त्याची सायकल घेतो आणि म्हणतो ए बाबा आता तुझं काहीतरी वेगळंच चाललंय, आता मला काही ऐकायचंच नाहीये, नाही म्हणजे नाही असं म्हणून यशा दादा निघून जात असतो. पण जाता जाता राजा म्हणतो अरे यशा दादा मला कशी पोरगी पाहिजे ते तर ऐक, आणि यशा दादा निघून जातो फायनली. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. अवनीच्या मनाची खूप द्विधा अवस्था झाली आहे. तिला त्या बाउन्सरशी म्हणजे त्या बॉडी बिल्डरशी अजिबात लग्न करायचं नाहीये. आता ती तिच्या वडिलांजवळ तिचं मन कसं व्यक्त करते ते बघा. छान दाखवला त्यांनी हा सीन. अवनी मनाशीच विचार करत असते आता करू तर काय करू. तेवढ्यात तिचे बाबा येतात, तिथे आवाज येतात तिला, काय ग अवनी बाळा, अगं कुठे आहेस. अच्छा इथे आहेस तर. अवनी आता गच्चीवर असते आणि एकटीच रडत असते. आता तिचे बाबा म्हणतात ए छकुले काय करतेस इथे. मग आता अवनी चिडून म्हणते छकुली काय छकुली, छकुलीचा बाबा कुठे ऐकतोय छकुलीचं. तिचे बाबा तिच्या जवळ येतात प्रेमाने आणि म्हणतात तुझ्या बाबांचं घर उन्हात बांधूया का. काय ग काय झालंय छकुले, अगं जेवायचं नाहीये का, काय झालंय, किती टेन्शन घेतलेस, काय विचार करतेस. अवनी म्हणते बाबा मी तुम्हाला ओझं झाले का. बाबा म्हणतात तिचे काही काय बोलतेस अवनी. अवनी म्हणते हो बाबा मी तुम्हाला नकोच झाले. आता तिचे बाबा म्हणतात काही काय अवनी, अगं तू माझा जीव की प्राण आहेस. अवनी म्हणते
मग मी तुमचा प्राण आहे, तर मग तुमचा प्राण असा कॅनडाला सोडून देणार का तुम्ही? आता तो मुलगा कॅनडाचा आहे ना, म्हणून ती असं बोलली आहे बरं का. मग आता ते बाबा म्हणतात अवनीचे, "ए राजा, अरे पोरीला कधी ना कधी सासरी पाठवावंच लागतं बापाला, इच्छा असो किंवा नसो. असं आयुष्यभर मुलीला जवळ नाही ठेवता येत गं. प्रेम आणि भावना या दोन्ही कर्तव्याच्या आड येतात गं. पण काय करणार, कर्तव्य तर निभावंच लागतं, जबाबदारी असते. बेटा तुला आतापर्यंत किती छान वाढवलंय मी. तुझा एकही शब्द मी कधी पडू दिलाय का? होतं की नाही? हे माझं बापाचं प्रेम. आणि योग्य वेळेला योग्य मुलगा बघून, योग्य स्थळ बघून तुझं लग्न लावून देणं हे माझं कर्तव्य आहे बेटा. त्यामुळे जगातल्या कुठल्याही बापाला या कर्तव्यापासून सुटका नाहीये हं अवनी. मी कसं ग त्याला अपवाद असणार?" अवनी रडते आणि म्हणते, "बाबा, बाबा मी कुठे लग्नाला नाही म्हणते. अहो मला थोडंसं वेळ हवा आहे हो बाबा. मी आत्ता लग्नाला तयार नाहीये." मग आता तिचे बाबा म्हणतात, "तुला स्वतःला तयार करावं लागेल अवनी आणि तुला लग्नाला उभं राहावंच लागणार आहे." अवनी म्हणते, "नाही ना बाबा, मी नाही होऊ शकत लग्नाला तयार." "हां बेटा, मी हे समजू शकतो. अचानक लग्न हा विषय तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तू भांबावून गेलीयस. ठीक आहे, लग्न आहे. अगं, या सगळ्यातून तुझी वहिनी पण गेली आहे ना, तीही आत्ताच आपल्या घरी आली आहे. बरं ठीक आहे, बघ तिच्याकडे जरा. अगं, ती पण अचानकच आली आहे ना आपल्या घरी तुझी वहिनी. अगं, काय भावना असतात या सगळ्या? काय नाही, समजून घे तुझ्या वहिनीकडनं." अवनी म्हणत असे, "नाही बाबा, मला हे पटतच नाहीये. अहो, गोल्ड मेडल मिळवलंय मी. त्याचं काही व्हॅल्यू नाहीये का? शिक्षण केलंय मी, ते काय लग्न करायसाठी का? बाबा, मला पण माझी स्वप्न आहेत. मला काहीतरी करून दाखवायचंय. माझ्या पायावर उभं राहायचंय. माझ्या माझ्या स्वप्नातून मला छान घर उभं करायचंय बाबा. मला नाही करायचंय लग्न बाबा आता. बस संपला विषय." असं म्हणून अवनी तिथे असलेल्या त्या झोक्यावर बसते बरं का. पण आता तिचे बाबा मनातल्या मनात विचार करतात, अवनीसाठी तर माझा शब्द कायम शेवटचा असायचा. पण आता हिला झालंय तरी काय? आता ते अवनीच्या जवळ बसतात बसतात ते आणि तिला विचारपूस करतात. त्यांना असं वाटतंय की अवनीचं कदाचित कोणावर प्रेम वगैरे असावं. पण आता अवनी बघा हं, खूप छान बोलते. अवनीचे बाबा आता तिच्या जवळ बसतात आणि म्हणतात, "काय गं अवनी बेटा, तुझ्या प्रोजेक्टसाठी, तुझ्या स्वप्नासाठी तू लग्नाला नाही म्हणतेस?" मग आता अवनी म्हणते, "बाबा, माझं प्रोजेक्ट वगैरे सगळं मी पूर्ण करेलच." मग तिचे बाबा म्हणतात, "मग तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत, त्या विवाहासोबत पूर्ण कर ना तुझं स्वप्न. नाही कोण म्हणते तुला? परदेशीच जा." तेवढ्यात आता तिची आई येते आणि म्हणते, "काय चाललंय बापलेकीचं? काय सुरू आहे?" आता लगेच ही अवनी चिडते आणि म्हणते, "आई, आमचं महत्त्वाचं बोलणं सुरू आहे बरं का. तू जर माझ्या बाजूने बोलणार आहेस का? नाही बोलणार आहेस, मला माहिती आहे. तू जा बरं इथून." ही आईशी उद्धट बोलली आहे. त्यामुळे लगेच बाबा चिडून म्हणतात, "अवनी असं बोलतात आईशी? चल आईला सॉरी बोल." अवनी म्हणते, "ठीक आहे बाबा, सॉरी, पण." आता तिची आई म्हणते, "पण नाही बिन नाही. तू मला काही जरी बोललीस ना अवनी, तरी तुझं लग्न थोडीच टळणार आहे." अवनी म्हणते, "बघा, बघा कशी बोलते ही. माझ्या विरुद्धच बोलते ना ही. बाबा, मी सांगितलं ना मला तुम्हाला सोडून नाही जायचंय." अवनी तिच्या बाबाला आता जवळ घेते आणि म्हणते, "बाबा, ऐका ना माझं." आता तिचे बाबा तिला जवळ घेत म्हणतात, "ए ऐक हं बेटा, माझं शांतपणे ऐक. लहानपणापासनं तू जे मागितलं ते मी तुला दिलं की नाही? तुझे सगळे हट्ट पुरवले की नाही? ए बेटा, मी कधीतरी तुला कुठल्या गोष्टीला नाही म्हटलो का? तुझ्या मनासारखं तुला जगायला दिलं की नाही? सांग बरं. अगं, तुझा प्रत्येक शब्द मी झेलला, कधी पडू दिला का खाली? नाही ना बेटा. मग आज तुझी बारी आहे असं समज हां. आज मी कोणाला तरी शब्द दिलाय आणि आता या बापाचा शब्द तू खाली पडू देणार आहेस का?" अवनीला ते इमोशनल ब्लॅकमेल करतात. आता ती आई म्हणते, "अहो, तुमची लेक तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे." मग तेवढ्यात तिचे बाबा म्हणतात, "माहिती आहे मला. ए अवनी बेटा, चला बरं, बाकीच्या गप्पा आपण जेवताना मारूयात. आपल्याला लग्नाच्या खरेदीला पण जायचंय." असं म्हणून तिचे बाबा आता उठतात त्या झोपाळ्यावरनं आणि मग ही एकदम टेन्शनमध्ये येते अवनी. "खरेदीला?" त्यावर तिची आई म्हणते, "अगं असं काय करतेस? लग्नाची खरेदी नको का करायला?" "अगं मग? अगं मुहूर्त ठरलाय, मग खरेदी नको का करायला?" अवनी म्हणते, "मुहूर्त ठरलाय?" मग तिचे बाबा म्हणतात, "थांब गं, मी सांगतो. अगं त्या विव्हानला ना लवकर जायचंय म्हणे कॅनडाला त्याच्या कामासाठी आणि त्यासाठी तो म्हणतोय की आधी लग्न झालं तर बरं होईल, म्हणून लवकरचाच मुहूर्त काढलाय आम्ही." आता सगळं काही अवनीच्या म्हणजे अवनीला न विचारता ठरलंय बरं का. तिचे बाबा म्हणतात, "चल बरं, सगळं व्यवस्थित होणार आहे. फार काही विचार करू नकोस. चल चल अवनी चल, जेवताना बोलूयात आपण." असं म्हणून आता ते जेवायला निघून जातात आणि अवनी मात्र आता खूप रडते आणि विचार करते, मला नाही करायचे ते रेम्या डोक्याच्या बाउन्सरशी लग्न. कसं मोडू मी हे लग्न? कसं सांगू मी यांना मला नाही करायचं लग्न? अवनीने मारलाय आता डोक्याला हात. आणि आजचा हा भाग इथे संपून जातो बरं का प्रेक्षकांनो. आणि आज आपल्याला असं वाटलं होतं की हिरो आणि हिरोईनची भेट होईल, पण आज काही त्यांनी ती भेट दाखवली नाहीये. तूर्तास ती भेट आपल्याला
म्हणजे जरा वाट बघावी लागणार आहे, उद्या बघायला मिळणार आहे. असा होता आजचा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो प्रेक्षकांनो, हा रिव्ह्यू तुम्हाला दररोज ऐकायचा असेल तर चॅनलला आवर्जून आणि मोठ्या मनाने सबस्क्राईब करा. एपिसोड रिव्ह्यूला लाईक करा. काल तुमच्या कमेंट्स आल्या, मला लई भारी वाटलं. अशाच कमेंट्स तुमच्या रोज येऊ द्यात. मला खूप छान वाटतं प्रेक्षकांनो, तुमच्या कमेंट्स आल्या ना की आपण एकमेकांमध्ये कनेक्ट आहोत असा फील येतो, नाही का? तुम्हालाही असं वाटतं ना? चला तर मग मंडळी, नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि हो, उद्याचा प्रोमो बघून जा. उद्याचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय की राजा आणि तो जो विव्हान आहे ना, अवनीचा होणारा हा बॉडी बिल्डर नवरा, त्याच्या गाडीची टक्कर होते आणि मग विव्हान आणि या राजामध्ये मारामारी सुरू होणार. तेवढ्यात अवनी या मारामारीला थांबवते आणि अशा पद्धतीने या दोघांची पहिली भेट त्यांनी दाखवली आहे. चला तर मग बघूयात उद्या काय घडतंय मालिकेत. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.